सध्या महापालिका निवडणुकांचं वारं आहे। अनेक नेते, पक्षाचे नेते, त्यांचे अजेंडे, जाहीरनामे, निर्णय हे सगळं चर्चेत आहे आणि याच्यातलाच एक महत्त्वाचा पक्ष आहे तो म्हणजे मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन, म्हणजे ज्याला सर्वसामान्यरित्या एमआय म्हणून ओळखलं जातं। आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 वर्षाच्या पेक्षा अधिक काळापूर्वी नांदेड लातूरमध्ये स्थानिक पातळीला प्रवेश केलेला हा पक्ष महाराष्ट्रातून आमदार देता झाला, खासदार देता झाला आणि आज एमआयएम हा अनेकदा कोणाची तरी बी टीम म्हणून सुद्धा त्याच्यावरती टीका आरोप होतात। मात्र एमआयएमचं महत्त्व स्थानिक पातळीला महत्त्वाचं आहे। आज त्यांचे नेते असदुद्दीन ओवैसी देशभरात अनेकदा निवडणुका लढवत असतात, त्यामुळे एक छोटा का होईना पण तरी सुद्धा स्वतःचा आवाज असलेला असा हा पक्ष म्हणजे एमआयएम। त्याचे प्रमुख नेते महाराष्ट्रातले इम्तियाज जलील आपल्या सोबत आहेत। जरा जाणून घेणार आहोत या निवडणुकीच्या गदारोळात मुख्य मोठे पक्ष जरी असले तरी एमआयएम याकडे कसं पाहत आहे, कोणते आरोप होत आहेत, एमआयएमचा काय अजेंडा आहे, मुस्लिम राजकारणावरती काय म्हणतायत इम्तियाज जलील। इम्तियाज जलीलजी, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर। आणि प्रेक्षकांना कदाचित कल्पना नसेल पण इम्तियाज जलील हे एक वरिष्ठ पत्रकार राहिलेले आहेत, वरिष्ठ चॅनल्स बरोबर त्यांनी काम केलेलं आहे आणि आता ते राजकारणाच्या भूमिकेमध्ये गेल्या दशकाहून जास्त काळ आहेत, यशस्वी राजकारणी आहेत। संभाजीनगर सारख्या ठिकाणी जाऊन त्यांनी आपला एक वरचष्मा बसवलेला आहे, वचक बसवलेला आहे आणि तरी सुद्धा त्यांचे सर्व पक्षांची, हिंदुत्ववादी पक्षांची सुद्धा चांगले संबंध आहेत। खान की बाण म्हणत असले तरी सगळे बाणवाले खानांबरोबर सुद्धा अत्यंत चांगले संबंध ठेवतात हे बघायला मिळालेले आहे। इम्तियाजी, माझा पहिल्यांदा एक बेसिक प्रश्नापासून सुरुवात करतो। एमआयएम साठी ही महापालिका निवडणूक इतक्या वर्षानंतर होते, संभाजीनगर असेल, मुंबई असेल, तुम्ही कशा प्रकारे चित्र बघताय? काय प्रसन्न की 10-12 वर्षापूर्वी जेव्हा महानगरपालिकेचं निवडणूक झालं होतं तर त्यावेळी सुद्धा अनेक शहरामध्ये आमचे कॉर्पोरेटर्स निवडून आले होते आणि या पक्षाबाबत लोक हे म्हणायचे की काही शहरापुरता मर्यादित हे पक्ष आहे। आता जे रिसेंटली नगर परिषदचे इलेक्शन झालेले होते, आम्ही खूप जोरात प्रचार केला होता त्याच्यामध्ये आणि 83 कॉर्पोरेट काउन्सिलर्स आमचे निवडून आले महाराष्ट्रामधून आणि एक ठिकाणी आमचा नगर अध्यक्ष सुद्धा बसला। भाजप आणि शिवसेनेला दरारून पराभव करून आम्ही आमचा नगर अध्यक्ष कारंजा सारख्या ठिकाणी आम्ही बसवला। 2-3 ठिकाणी आम्ही खूप कमी मताने आमच्या नगर अध्यक्षाला पराभवाचा सामना करावा लागला। म्हणजे याचा अर्थ हे आहे की एमआयएम स्लो अँड स्टडी पण ते विस्तार करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। आता या निवडणुकीमध्ये पूर्ण जे महानगरपालिका आहे तिथे आम्ही आमचे उमेदवार उभे केलेले आहे। कुठे 2 असतील, कुठे 5 असतील, कुठे 50 असतील, पण सगळीकडे आम्ही उमेदवार आपले उभे केलेले आहे आणि 16 तारखेला आपल्याला कळेल की छोटासा का होईना तुम्ही जसं म्हटलेलं आहे तर हे आता छोटासा राहिलेला नाही आहे, ते आता वाढत चाललेला आहे आणि 16 तारखेच्या निकालाच्या दिवशी तुम्हाला कळेल की आमची कुठे कुठे किती मोठी ताकद आता आम्ही तयार केलेली आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये। इम्तियाजी, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता अचानक जोरदार वादळ उठलं की ज्यावेळी की जो कभी नहीं हो सकता था तो आग और पानी एक साथ आ गए। बीजेपी आणि काँग्रेस एका ठिकाणी बघायला मिळाली, बीजेपी एमआयएम एका ठिकाणी बघायला मिळाली आणि एकदम सगळ्यांनाच धक्का बसला। सगळेच प्रदेशाध्यक्षांवरती टीका झाली, भाजपने कारवाईचा मुद्दा घेतलेला आहे आणि सगळ्यांचा एकच दावा होता, म्हणजे या बाबतीत सगळ्यांचं एकमत होतं बीजेपी एमआयएमचं की आम्हाला माहित नव्हतं स्थानिक पातळीला काय झालं। माझा तुम्हाला प्रश्न आहे की जे रिसेंटली आपल्याला बघायला मिळालं, बीजेपी एमआयएम एकत्र येत आहेत, काय प्रॉब्लेम होता, का तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलं नव्हतं? म्हणजे इतकं तुम्ही आता महाराष्ट्रातले प्रमुख पक्ष आहेत आणि बीजेपी बरोबर जातोय एवढं न समजण्या इतकं तर कोणीच चुल्लू पुल्लू नाहीये, मग कसं काय हे सुटलं डोळ्याखालून? नाही प्रसन्न, तुम्ही इलेक्शनच्या अगोदर माझा स्टेटमेंट ऐका। मी सगळे अधिकार जे आहे ना निवडणुकीसाठी तुम्हाला कुणाला उभे करायचे आहे आणि कुठे तुम्हाला अलायन्स करायचं आहे, म्हणजे प्री पोल अलायन्सच्या बाबतीत मी बोलत आहे, ते आमच्या स्थानिक पातळीवर आम्ही सोडलं होतं। राज्य पातळीवर आमच्या कुणाच्याही सोबत अलायन्स झालं नाही होतं, हे सगळ्यांना माहीत होतं। पण कुठेतरी एक गट मजबूत असेल आणि आमच्या पक्षाचे नेते स्थानिक लेवलवर त्यांना असं वाटत असेल की या पक्षाशी किंवा या गटाशी आपण अलायन्स करू शकतो, तर आम्ही त्यांना पूर्ण अधिकार दिले होते। मी एकदा आपल्याला पुन्हा स्पष्ट करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये ते एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असू द्या किंवा भारतीय जनता पार्टी असू द्या, एमआयएम त्यांच्या सोबत जाणार नाही। जे प्रश्न तुम्ही मला विचारत आहे, मला असं वाटतं की याचा उत्तर
भारतीय जनता पार्टी सारख्या कट्टर आपल्याला हिंदुत्ववादी म्हणणारे एकनाथ शिंदे साहेब जे वारंवार हिंदुत्वाचा नवीन चेहरा म्हणून आपल्याला स्वतःला प्रस्तुत करत आहे, त्यांना MIM कशा चालतं? म्हणजे निवडणुकीच्या अगोदर आम्ही तर कट्टरवादी, आम्ही तर पाकिस्तानी, आम्ही तर औरंगजेबची औलाद, आम्ही तर काय हिरवा साप, हे सगळं कोणी आम्हाला हे टायटल्स दिलेले आहे? हेच लोकांनी दिलेले आहे. तर समजा परलीसारख्या ठिकाणी आमचा एक काउन्सिलर निवडून येतं, तर अजित पवार त्यांना स्वतः कॉल करतो आणि स्वतः कॉल करून सांगतो की तुम्हारे एरिया के अंदर हम तुम्हारी मदद करेंगे, तुम्हारे एरिया के अंदर विकास करेंगे, तुम्हारे को फंड मिलेगा, हमारे साथ आ जाओ करके. तो त्यांच्या सोबत जातो. आणि त्यावेळी किंवा अकोटमध्ये जे घटना घडलेली आहे, नगर परिषद संपल्यानंतर इमिजिएट महानगरपालिकेचा, आणि मी महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने मला माहित आहे की किती प्रेशर होतं आमच्याकडे. आता मी जेव्हा काल हे प्रकरण परलीचा माझ्या समोर आला, मी त्यांना विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की साहेब, मी इतके सारे मेसेजेस आपल्याला पाठवले होते, इतके सारे फोन्स केले होते, आपण रिसीव्ह नाही केले होते. आणि मी मानतो ते, कारण आमच्याकडे ते सगळं डिस्ट्रीब्युशन ऑफ तिकीट्स जे आहे ते औरंगाबादवरूनच होणार होते, तर मी मान्य करतो. पण मी त्यांना हे एक प्रश्न विचारला की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला असं कसं वाटलं की आपण भाजप सोबत जाऊ शकत नाही? मग त्यांनी स्पष्ट केले की आम्ही अजित पवार साहेबकडे गेलो होतो, कारण त्यांचे 11 काउन्सिलर्स आहे, आणि त्याच्यानंतर आम्हाला कळलं की ते भाजप ही त्यांच्या गटमध्ये आहे. पण मला हे प्रश्न विचारण्याचा किंवा माझ्याकडून हे उत्तर घेण्याच्या अगोदर आपण देवाभाऊला आणि एकनाथ शिंदे साहेबांना हे प्रश्न विचारायला पाहिजे की इलेक्शन संपल्यानंतर अशा तुमची का परिस्थिती निर्माण झालेली आहे की तुम्ही कटोरा घेऊन आमच्या काउन्सिलर्सच्या समोर उभे आहे की बाबा या ना आमच्याकडे, आपण सोबत एक हे गट तयार करू ना. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये, जसं मी आज घोषणा करतो की आमचे कितीही कॉर्पोरेटर्स आले, कोणत्याही परिस्थितीमध्ये काही गठबंधन करायचं असेल तर भारतीय जनता पार्टी सोबत आम्ही करणार नाही. हे स्पष्ट मी हे आपल्याला एक स्पष्टपणे माझा हे एक निर्णय आहे, पक्षाचा निर्णय आहे. पण काहीतरी कम्युनिकेशन गॅप असल्यामुळे आणि एक काउन्सिलर निवडून आल्यानंतर छोट्याशा ठिकाणी त्याला माहित आहे की अरे बाबा अजित दादा सगळे पैसे त्यांच्याकडे, नगर अध्यक्ष त्यांचा, आपल्या एरियाचा काही विकास करायचा असेल तर आपण त्यांच्या सोबत गेलं. पण त्यांना हे माहित नाही होतं की आयडिओलॉजिकल डिफरन्सेस जे आहे भाजप सोबत किंवा भाजपला जे आम्ही इतकं कट्टरवाद दिसतं, तर तुम्ही कसं घेतलं? मोर देन मी, इट इज फॉर बीजेपी अँड द शिवसेना टू आन्सर दिस क्वेश्चन की तुम्हाला निवडणुकीच्या अगोदर आमच्यासारखे तर कट्टरवाद आणि पाकिस्तान आणि काय 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 तुम्ही बोलतात, इलेक्शन संपल्यानंतर तुमच्या स्थानिक नेत्यांना कसं वाटलं की आपल्याला कटोरा घेऊन MIM च्या समोर उभे राहण्याची वेळ येणार आहे. सत्ता गेली चुल्यात, पण आपण कॉम्प्रोमाइज करणार का? तुम्ही केलं ना, कॉम्प्रोमाइज केलं ना MIM सोबत किंवा भाजपनी काँग्रेस सोबत केली कुठेतरी अंबरनाथमध्ये, तर हे कशी परिस्थिती तुमची? पार्टी विथ अ पॉलिटिकल मतलब पार्टी विथ अ डिफरन्स, आम्ही यांच्या सोबत जाणार नाही, आम्हाला सत्ता पाहिजे नाही आहे, हे गप्पा मारणारे लोक. इम्तियाजजी, एक अशी चर्चा होती, तुम्ही जसं आता जाहीर केलं की काहीही झालं आमचे निवडून आले तरी आम्ही भाजपसोबत जाणार नाही, पण मुंबईमध्ये तुम्ही आता ठाकरेंना मात्र पाठिंबा देऊ केला होता अशी चर्चा, काही थोड्याफार बातम्या आल्या, फार मोठी ब्लो नाही झाली ती बातमी, पण तुम्ही इकडे ठाकरेंना पाठिंबा देऊ केला, मात्र त्यांनी त्याच्यापासून किनारा केला, नकार दिला, रिफ्यूज केलं. सो नेमकं काय स्टेटस आहे? कारण मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि यावेळी काटेकी टक्कर होणे वाली आहे आणि जर का गरज पडली तर खरंच अशी स्थिती असू शकते. सो माझा तुम्हाला प्रश्न आहे, इलेक्शनमध्ये मुंबईमध्ये तुम्हाला किती नगरसेवक मिळो किंवा जे काही होईल ते, तुमचं महायुती, काँग्रेस वेगळी लढते तर काँग्रेस आणि बीजेपी याच्या बाबतीत मुंबईसाठी काय तुमचं धोरण आहे? नाही, हे तर काय आहे की बेसलेस एलिगेशन जेव्हा असतं ना राजनीतीमध्ये, काही उलटसुलट बोलायचं आणि रेटून बोलायचं, म्हणजे आम्ही कुणाला समर्थन केलेले आहे, कशामुळे आम्ही करणार आहे. जिथे जिथे आमची ताकद होती, जिथे जिथे आम्ही निवडून येऊ शकतो तिथे आम्ही आमचे उमेदवार उभे केले आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये
महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने निर्णय घेण्याचा अधिकार ओवेसी साहेबांनी मान्य दिलेला आहे. आता हे निर्णय घ्यायचा असेल की आपल्याला कुणाला समर्थन द्यायचं आहे तर ते निर्णय घेणारे ओवेसी साहेब आहे किंवा ते मला म्हणतील की आपल्याला हे करायचं आहे. जेव्हा मी काही बोललो नाही, जेव्हा ओवेसी साहेबांनी काही बोललं नाही आणि उलट काहीतरी सोशल मीडियावर येतं आणि त्याला म्हणजे गॉस्पेल ट्रूथ म्हणून आपण सगळं एक्सेप्ट करतो, आम्ही कुणालाही समर्थन दिलेलं नाही आहे. आम्हाला माहित आहे की आमची ताकद कुठे आहे, किती सीट्स कुठे उभे करायचे आहे, ते आम्ही तसं केलेलं आहे. म्हणजे मालेगाव, धुलिया, नांदेड, सोलापूर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, जालना, परभणी, जे जे आमचे स्ट्रॉंग होल्ड्स आहे, किंवा मुंबईमध्ये भिवंडी असू द्या, मुंब्रा असू द्या, गोवंडी असू द्या, चीता कॅम्प असू द्या, बँड्रा असू द्या, किंवा ज्या ठिकाणी आमचं ऑर्गनायझेशन सेटअप होता, आम्ही कधीही सांगितलं नाही होतं की आम्ही पूर्ण सीट्सवर इलेक्शन लढणार आहे. जिथे जिथे आमचा स्ट्रॉंग होल्ड्स होता तिथे आमचे कॅन्डिडेट्स उभे केले, पण आम्ही कुणालाही असा आदेश केला नाही की तुम्हाला या पक्षाला मदत करायचं आहे. काही सोशल मीडियावर असंच बातमी येतं आणि त्याच्यावर सगळं चर्चा सुरू होतं. पण इम्तियाज जलीलजी, अशीच वेळ आली की निवडणुकीनंतर मुंबई असेल, पुणे, मेन ज्या प्रमुख महापालिका आहेत, संभाजीनगर असेल, या ठिकाणी अशीच वेळ आली तर MIM साठी जर का कुणासोबत जायचा किंवा बाहेरून पाठिंबा द्यायची वेळ आलीच तर काहीतरी तुम्हाला लेफ्ट राइट करावं लागेल. काहीतरी कोई तो करीब रहेगा, कोई तो दूर का रहेगा, कोई तो रहेगा कि जिसके लिए दरवाजे पूरी तरह से बंद है, कोई तो रहेगा कि जिसके साथ जा सकते हैं कम से कम, या बाहर से सपोर्ट कर सकते हैं. अशी वेळ आली तर तुमच्यासाठी ऑप्शन महायुती आहे का, राष्ट्रवादी आहे का तुमच्यासमोर महाविकास आघाडी आहे का, शिवसेना आहे, कोण आहे? क्या है प्रसन्न, मंजिल करीब तो आने दीजिएगा. जब मंजिल करीब आएगी तब उस वक्त फैसला किया जाएगा कि क्या करने का है करके. आजच्या परिस्थितीमध्ये आमचं सगळं लक्ष कशाला लागलेलं आहे की मी 50 सीट्स या शहरामध्ये उभे केलेलं आहे, जास्तीत जास्त किती सीट निवडून यायचं आहे. पोस्ट पोल 16 तारखेला तुम्ही हे प्रश्न मला विचारले तर बहुतेक मी परिस्थितीमध्ये असणार की तुम्हाला काय उत्तर द्यायचं आहे. पण दिस इज टू प्रीमेच्युअर आणि इफ्स अँड बट्सचं जे क्वेश्चन आहे, मला असं वाटत नाही की आजच्या घडीला मी या प्रश्नाचा उत्तर आपल्याला देऊ इच्छितो. पण एक गोष्ट नक्की, भारतीय जनता पार्टी कोणत्याही परिस्थितीमध्ये नो मीन्स नो. इम्तियाजी, एक कधी नव्हे, म्हणजे मी तुमचं करिअर फार जवळून फॉलो केलेलं आहे, बघतो आहे, आम्ही रिपोर्ट सगळे करतोय मीडिया, पण यावेळच्या निवडणुकीत पहिल्यांदा इम्तियाज जलीलने पैसा लेके तिकीट बाटे, इतकंच नाही तर काही लोकांनी येऊन तुमच्या गाडीवर हल्ला सुद्धा केलेला आहे. आणि चांगली गोष्ट की तुम्हाला काही झालेलं नाहीये, पण असं संभाजीनगरमध्ये घडलेलं आहे. ज्या संभाजीनगरमध्ये खान की बाण केलं जातं, हिंदू मुस्लिम केलं जातं, तिथे इम्तियाज जलीलच्या गाडीवर कुठल्या हिंदुत्ववादी तरुणांनी हल्ला नाही केला, मुसलमान तरुणांनी हल्ला केला होता, असं सध्या तरी चित्र दिसते, अनलेस तुम्ही काही वेगळं सांगत असाल तर. माझा तुम्हाला प्रश्न आहे की हे कसं काय घडलं, काय चाललंय हे? प्रसन्न, 25 कॉर्पोरेटर्स होते माझे आणि त्याच्यातून 22 कॉर्पोरेटर्सचा सिटिंग कॉर्पोरेटर्सचा तिकीट कापण्यात आलं होतं. 22 कॉर्पोरेटर्सचा. मला असं वाटत नाही आहे की कोणत्याही पक्षाने इतका मोठा निर्णय घेतला असेल. एक टीम आम्ही तयार केली. याचा अर्थ हे होत नाही ज्यांचं तिकीट आम्ही कापलेले आहे ते काही वाईट होतं. पण 10 वर्षापासून तेच कॉर्पोरेटर्स होते आणि ओवेसी साहेबांचा आदेश होता की एक यंग टीम, एक नवीन चेहऱ्यांनाही आपण संधी द्यावा. मी असं लोकांना तिकीट दिलेले आहे जे माझ्यापेक्षा अनेक वर्ष अगोदर त्यांनी मजलिसचा झेंडा त्यांच्या हातात घेतलं होतं. त्याच्यापैकी अनेक लोकांना आम्ही तिकीट दिलेले आहे. आणि राजनीतीमध्ये स्वाभाविक आहे, जेव्हा तुम्ही काही एस्टॅब्लिश करू शकत नाही तर सगळी सोपी गोष्ट आहे की तिकीट विकलेलं आहे. आता मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की असदुद्दीन अवैसी साहेबांनी या पक्षासाठी खूप मेहनत केली, खूप कष्ट केले, म्हणून आज इथपर्यंत MIM पक्ष आलेला आहे. तुम्ही हे विचार करू शकता का की ज्या माणसांनी या पक्षासाठी इतकं कष्ट केलेलं आहे ते एका असा माणसाच्या हातात ते पक्ष देणार आहे की ज्या पक्षाला ते विकून टाकणार आहे की नाही, तिकीट बांधता लो, ये करता लो करके. कोणीतरी एक तरी माणूस उभे राहायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे की ओवैसी साहेब माझ्याकडे हे पुरावे आहे करके, एक तरी. पण काय आहे की जेव्हा आपल्याला काही मिळत नाही, इम्तियाज जलीलच्या बाबतीत बोलायचं, तिकीट कापलं म्हणजे अरे पैसे से ले लिया है, पैसे दे दिया है करके, कोणीतरी माझ्याकडे तर येणार नाही. असद ओवैसी साहेब. आणि माझा एक ठाम मत आहे की जोपर्यंत माझ्या अध्यक्षांचा विश्वास माझ्यावर आहे तर असे लोकांचा मी ऐकणार का ओवैसी साहेबांचा.
जब ओवैसी साहेबांनी पूर्ण अधिकार महाराष्ट्राचे मला दिलेले आहे आणि कोणी लोक इलेक्शनच्या तिकीट डिस्ट्रीब्युशनच्या 4 तास अगोदर माझ्याकडे उभे होते की तिकीट मागण्यासाठी, कधीतरी त्यांनी फोन करायला पाहिजे होतं ओवैसी साहेबांना की ओवैसी साहेब हे असं असं चाललेलं आहे करके. क्या उन लोगों से बाद में बात हुई आपकी इम्तियाज जी? क्या वो लोग जो आपसे खफा थे, जो लोग आपसे खफा थे, जो लोग जो आप पे टीका टिप्पणी कर रहे थे कि आपने टिकटें बेचे, क्या उनके बाद आपने फिर से कभी बातचीत करने की कोशिश की? बात काय बोलला तुम्ही त्यांच्याशी? ते सगळे लोक, ते सगळे जे कॉर्पोरेटर्स आहे ते बहुतेक त्यांचे जे आहे ते ओवैसी साहेबांच्या सभामध्ये ते येऊन बसले, त्यांना भाषण दिले, आम्ही त्यांना भेटलो. मी आजही म्हणतो ते MIMचे होते आहे आणि राहणार आहे. नाराजगी स्वाभाविक आहे. आणि दुसरा मुद्दा तुम्ही जे बोललेला आहे ते खूप महत्वाचा आहे की माझ्या गाडीवर हल्ला चढवण्यात आलेला आहे. कोणी हल्ला चढवला? एक क्रिमिनल आहे या शहरामध्ये ज्याला थेट भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेबांचे जे इकडचे नेते आहे, आपल्याला नाव सोबत सांगतो, अतुल सावे आणि संजय शिरसाट, या कलीम कुरेशी माणसाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पैसे देऊन, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पैसे देऊन मुस्लिम मतांचं विभाजन कसं करायचं आहे. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा राशन चोर कोणी असेल जे खिचडीचा चावल DSOच्या मार्फत ते आपल्याकडे घेतो, गुजरातला पाठवतो. वालूजमध्ये त्यांची एक कंपनी आहे जे अगरवाल नावाचा एक मोठा मुंबईचा हे सिंडिकेट रन करतो. त्यांचा सगळ्यात मोठा क्रिमिनल जे आहे ते कलीम कुरेशी. तो स्वतः, त्याची बायको, त्याचा भाऊ आणि त्याची भाभी हे तीन एक प्रभागमधून ते निवडणूक लढत आहे. आमच्या एरिया आहे, आमच्या एरियामध्ये कोणाची येण्याची हिंमत नाही, कोणी येऊ नये करके. मी गेलो होतो रितसर परवानगी घेऊन, मी ते रॅलीसाठी गेलो होतो. गेल्यानंतर त्यांनी अटॅक केलं. अटॅक केल्यानंतर माझ्या गाडीवर त्यांनी हल्ला चढवला. मी रिॲक्ट केलं असतं, पण मला निवडणूक लढायची आहे आणि त्यांचा एक षडयंत्राचा भागच हे होतं की आपण इलेक्शन कशा प्रकारे डिस्टर्ब करायचं आहे. तर सामान्य लोक आजही, तुम्हाला 16 तारखेला प्रसन्न मी आपल्याला विनंती करणार आहे की 16 तारखेला तुम्हाला कळेल की जनता आजही आमच्या सोबत आहे. 2% लोक जे आहे आणि त्याच्यामध्ये बहुतेक क्रिमिनल्स आहे. आता हा माणूस जे आहे एक काँग्रेसच्या तिकीटवर इलेक्शन लढत आहे स्वतः आणि दुसऱ्या एरियातून वंचित बहुजन आघाडीच्या तिकीट घेतलेलं आहे. म्हणजे कशा शक्य आहे मला माहित नाही आहे. इलेक्शन कमिशन हे कसं अलाव करतं की AB फॉर्म मध्ये लिहिलेला असता आमच्या पक्षाचा अधिकृत उमेदवार. एक अधिकृत उमेदवार 2 वेगवेगळ्या पक्षातून तिकीट घेतो आणि 2 वेगवेगळ्या प्रभागातून इलेक्शन लढत आहे. म्हणजे किती फॉल्टी सिस्टम आहे आपल्या इलेक्शन कमिशनचा याच्यातून निष्पन्न होत आहे. पण एक गोष्ट नक्की की 16 तारखेला सगळ्यात मोठा गट मी आपल्याला प्रसन्न सांगतो की MIM पक्षच राहणार आहे या शहरामध्ये. सो तुम्हाला असं म्हणायचं, इम्तियाज जलील असं म्हणतायत की 16 तारखेला छत्रपती संभाजीनगर मधला महापौर हा MIM ला विचारल्याशिवाय होणार नाही, MIM हा किंग मेकर असेल असा दावा आहे तुमचा? 200% मी हे दावा करत नाही आहे की आमचा महापौर असणार आहे, कारण आम्ही जितकं सीट्स लढायला पाहिजे, जे 50% सीट्स लढायला पाहिजे तितकं सीट्स आम्ही लढलं नाही. आणि ज्या MIMच्या बाबतीत बोलायचं की कट्टरवादी आहे, मुसलमानांची हे आहे करके, आज तुम्ही येऊन बघा माझे कॅन्डिडेट्सचा प्रोफाईल करा. हिंदू महिलांना आम्ही तिकीट दिलेले आहे, ST महिलांना तिकीट दिलेले आहे, ओबीसी लोकांना तिकीट दिलेले आहे, कमीत कमी 7 SC कॅन्डिडेट्सला आम्ही तिकीट दिलेले आहे. 21 वर्षाची मुलगी आहे SC समाजात, ती पोस्ट ग्रॅज्युएट करत आहे, तिला तिकीट दिलेलं आहे. मी एक नवीन लिडरशिप या समाजामध्ये तयार करण्याची माझी इच्छा आहे. तर अशा लोकांना दिलेला आहे. तर कृपा करून हे नको सांगा की MIM म्हणजे मुसलमान एरियो के अंदर अनेक एरियामध्ये हिंदू महिलांना, ओबीसी महिलांना, SC समाजातले आमचे बंधू भगिनींना आम्ही तिकीट दिलेला. मला जलीलजी एक उल्लेख, 2 गोष्टी आहेत पण दोघांचा एकमेकांशी संबंध आहे. तुमच्या पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी म्हणाले की मी जिवंत असेल नसेल पण एक दिवस येईल की या देशाची पंतप्रधान हिजाब घातलेली असेल. आता देशाचं तर माहीत नाही, पण मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेचा असा दावा आहे की उद्धव ठाकरे एक मामू फॅक्टरवरती काम करतायत. मराठी MA, मू म्हणजे मुस्लिम, आणि त्यांना मुस्लिम महापौर बसवायचा आहे. माझा आपल्याला असा प्रश्न आहे की या अशा नॅरेटिव्हकडे तुम्ही कसं पाहता, एक स्वतः मुसलमान म्हणून?
तुम्हाला महाराष्ट्रामध्ये MIMची असेल किंवा काय मुस्लिम महापौर काय झाली हे? पाहिजे, मुंबईमध्ये आज मोठा मुस्लिम तबका, आज बऱ्यापैकी एक मुस्लिम तबका पण आहे, तर मुस्लिम महापौर झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? अशी तुमची महत्वाकांक्षा आहे? काय आहे की प्रसन्ना, मला स्वतःला इम्तियाज जलील हे खूप प्रामाणिकपणे सांगतो की मला असं वाटतं की हे भारतीय जनता पार्टीचे जे नेते अशा प्रकारचे वक्तव्य करत आहे किंवा एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या पार्टीतले जे लोक आहे त्यांच्या किती पटांनी एक कट्टर भारतीय म्हणून इम्तियाज जलील आहे. आणि मला याच्यासाठी तुमच्याकडून काही सर्टिफिकेट घेण्याची आवश्यकता नाही आहे. मी कट्टर भारतीय आहे म्हणजे आहे. आणि भारतीय या नात्याने उद्या मला संधी मिळाली कुठेतरी बसण्याची, लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे हक्क दिलेला आहे. जोपर्यंत तुम्ही हिंदू राष्ट्र तुमची जे संकल्पना आहे आणि तुम्ही जे एक ड्रीम प्रोजेक्ट घेऊन चालत आहे आणि तुमचं ड्रीम कधीही फुलफिल होणार नाही आहे. कारण ही जे देश आहे हे सगळ्यांचा देश आहे. आणि तुम्हाला का वाईट वाटतं की या देशाचा राष्ट्रपती अबुल कलाम होऊ शकतं, तर पंतप्रधान होण्यामध्ये काय हे आहे? एका SC समाजातल्या माणसाला असा मनात हे ड्रीम असेल की मी देशाचा पंतप्रधान किंवा माझ्या समाजातला कोणते तरी SC समाजाच्या माणसाने देशाचा पंतप्रधान का आम्ही हे ड्रीम बघू शकत नाही आहे? मी स्पेसिफिक विचारतो, महापौर मुंबईचा किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरामध्ये मुस्लिम महापौर व्हावा, मुंबईमध्ये मुस्लिम महापौर व्हावा असं तुम्हाला वाटतं का? आणि असं जर का समजा, मला माहित नाही पण समजा असं काही कॉम्बिनेशन जुळून आलं की मुस्लिम महापौर होतोय, तर MIM त्या पक्षाला, त्या आघाडीला मत हे करेल का, सपोर्ट करेल का? नाही, हे तर तुमच्या मनातून काढून टाका प्रसन्ना, की कोणीही पक्ष आजच्या घडीला मुस्लिम समाजाला काहीतरी मोठा स्थान देणार आहे का? की कोणीही नाही देणार. म्हणजे सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज आहे ना, ते काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, समाजवादी पार्टी असू द्या, कोणीही नाही देणार आहे. पण आमची इच्छा आहे की आमच्याही समाजातली म्हणजे IAS IPS ऑफिसर्स होऊ शकतं, तर मुंबईचा महापौर किंवा कोणत्या दुसऱ्या शहराचा महापौर होणं काय कठीण आहे? आणि या देशाचे मुसलमान, या देशातले 100% प्युअर मुस्लिम एक स्वप्न बघत असेल की आमच्याही एका बहिणी कधी देशाची पंतप्रधान होऊ शकते, याच्यामध्ये वाईट काय आहे? माझे शेवटचे दोन प्रश्न आहेत जलील, इम्तियाज, मी शेवटचे दोन प्रश्न विचारतो. आम्ही भारतीय आहे. एक शेवटचे दोन प्रश्न विचारतो. त्यातला एक म्हणजे, एक मालेगावमध्ये एक पार्टी, इस्लामिक पार्टी, त्यांचा एक बिनविरोध उमेदवार निवडून आला. मला आठवते तुमच्या MIMची सुद्धा सुरुवात अशी छोटीच झाली होती. तर मुस्लिम म्हणून आयडेंटिटी असणारे पक्ष काही महाराष्ट्रात नाहीत. एक MIM आहे, त्याच्यानंतर आता एक इस्लामिक पार्टी दिसते. तुम्ही कशा प्रकारे बघताय? तुम्हाला आता इस्लामिक पार्टीला तुम्ही जज कसं करताय, ॲसेस कसं करताय? नाही, इस्लाम पार्टी जे मालेगावमध्ये तयार करण्यात आली आहे ती इट्स अ बाय प्रोडक्ट ऑफ अजित पवार. अच्छा. अजित पवार साहेबांना हे माहीत आहे की मुस्लिम समाज जे आहे ते भारतीय जनता पार्टीसोबत जाणार नाही, एकनाथ शिंदे साहेबांना एक्सेप्ट करणार नाही. पण हे दोघंनी मिळून काय केलं की अजितदादा, तुम्ही आमचा मुस्लिम फेस तयार करा, तुम्ही आपली सेक्युलर इमेज तयार करा आणि तुम्ही आमच्यासाठी इनडायरेक्टली मुस्लिम मतं कशा घेऊ शकतं हे प्रयत्न तुम्ही करा. म्हणजे मी तिघांना नाव दिलेलं आहे की इना मीना डिका. आता इना मीना डिकाला माहित आहे की इना मीनाला मुस्लिम मतदान करणार नाही, तर डिकाला पुढे केलं. आणि डिकाला जेव्हा आम्ही मतदान करतो तर ते ऑटोमॅटिकली त्याचा थेट फायदा जे आहे ना इना मीनाला मिळतं, म्हणजे भाजपला आणि एकनाथ शिंदेला मिळतो. आणि मालेगाव सारख्या ठिकाणी जेव्हा हे कळलं की अजित पवारला कोणीही एक्सेप्ट करणार नाही, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला तर विसरून जावं, तर मग त्यांनी काय केले, अजितदादांनी त्या माणसाला बोलवले आणि सांगितलं की तू तुझा वेगळा पक्ष तयार कर, फायनान्स सगळं आम्ही करणार आहे. चला इम्तियाज, इसी बहाने इम्तियाज जलील जी, की हे पक्ष चालत आहे. इसी बहाने ज्या MIMला बीजेपीची बी टीम म्हटलं जायचं, टीका केली जायची, आता MIM म्हणते की इस्लामिक पार्टी ही अजित पवारांची बी टीम आहे. एक सर्कल पूर्ण झालंय. इम्तियाज, MIM नाही बोलतो. मालेगावमध्ये जाऊन तुम्ही एक छोट्या लहान मुलाला विचारा, ते तुम्हाला सांगतील याच्या मागचं गणित काय काय आहे करके. सगळ्यांना माहित आहे. आणि आमच्या बाबतीत प्रसन्ना, किती वेळ सांगू मी की इम्तियाज जलील जे निवडणूक लढतो ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मी पराभव झाला विधानसभेमध्ये. काही सेटिंग असली असती ना, बी टीम, A टीम, C टीम काही असली असती ना, तर मी सांगितलं असतं ना की साहेब माझी सीट तर प्रोटेक्ट करा. मी जेव्हा त्यांच्या विरोधात लढतो
तर याचा अर्थ काय होतो? इंदिराजी- असतं ना कोणत्याही समाजवादी पार्टीच्या, काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या, शिवसेनेच्या. इत्यादी खूप खूप धन्यवाद, शुक्रिया, आभार. तुम्ही सविस्तर वेळ दिला पुढारी न्यूजला. अनेक वर्षांपासून तुम्ही लढताय, एक सुशिक्षित चेहरा म्हणून तुम्ही एक वेगळं राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत. अर्थात MIM हे पक्ष मागे नाव असल्यामुळे तेवढीच टीका सुद्धा तुम्हाला सहन करावी लागते, पण तुर्तास धन्यवाद पुढारी न्यूजशी संवाद साधल्याबद्दल आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा.